गुड मॉर्निंग सर्वांना. आवाज येतोय माझा व्यवस्थित? आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे? गुड मॉर्निंग. ठीक आहे. आज पहिल्यांदा कोण आहे? येतल कालचं सेशन बघून घ्या. मृणाल, तुम्ही पहिल्यांदा आहात? विराज, पहिल्यांदा आहात? आवाज येतोय माझा तुम्हाला? हो सर. ओके, ठीक आहे. विराज, सर ऍक्च्युली मी श्रद्धा आहे. मी दुसऱ्या मोबाईलवरून कनेक्ट केलंय. श्रद्धा कचरे. ओके. नाव काय तुमचं? श्रद्धा कचरे. श्रद्धा कचरे. ठीक आहे. एक आपण 2 पेपर बघितले. त्यामध्ये 2021 आणि 2022चे असे 2 पेपर बघितले. त्यामध्ये आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन बघितले. आता तुम्ही नसेल बघितले ते लेक्चर्स तर एकदा बघून घ्या. अपलोड झाले, दोन्ही पण अपलोड केले, परवाचं पण आणि कालचं पण. ओके. आता हे हे तर क्वेश्चन पेपर प्रिंट केलेत मृणाल, ज्ञानेश्वर, विरा, श्रद्धा. ठीक आहे. श्रद्धा, तुम्ही केलेत पेपर प्रिंट केलेत? नाही सर, कोणते? काय करा, मी याला ग्रुपला एक लिंक टाकलेली बघा, याची गुगल ड्राईव्हची. तर त्या गुगल ड्राईव्हच्या लिंक मध्ये 2021 पासून तर 2026 पर्यंतचे पेपर आहे. त्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पेपर आहेत एमपीएससीचे. ओके. तर ते पेपर काय करा, तर प्रिंट करा, आपल्याला लागणार आहे ते. ओके सर. आपल्या ग्रुपमध्ये ड्राईव्ह लिंक अजून एकदा सेंड कराल का? ठीक आहे. तुम्ही नवीन जॉईन झाला असाल तर एकदा मी शेअर करतो ग्रुपवरती. कारण की काय होतंय बघा, आपल्याला जे काही पीवायक्यू अनालिसिस करायचंय ना, तर त्यामध्ये मी काही एक्स्ट्राचा कंटेंट देतोय तुम्हाला. म्हणजे अनालिसिस करत असताना जो कंटेंट आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी कामा येणार आहे शेवटी. ओके. तर तो कंटेंट आपल्याला काय करायचा आहे, तर तो आपल्या पेपरमध्ये लिहायचा आहे. त्या म्हणजे जो काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, तर तो कंटेंट लिहून ठेवायचा आहे. ओके. जेणेकरून काय होईल, तुमच्या लक्षात राहील ते. तर एकदा ज्यांनी काही अजून प्रिंट केलेलं नाही तर प्रिंट करा एकदा पेपर. आणि जेव्हा आपलं हे सेशन सुरू असतं तर तेव्हा सेशन सुरू असताना ते तिथं लिहित चला. ओके. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आलात त्यामुळं तुम्हाला एकदा सांगतो की जे पेपर आहेत आपले ते सॉल्व्ह पण करून बघा. म्हणजे टेस्ट सिरीज, म्हणजे आता समजा आपण 2023चा पेपर बघतोय आता, तर 2023चा पेपर तुम्ही काय करा, म्हणजे अगोदर आता समजा आपण उद्या काहीतरी 2025चा पेपर बघणार आहोत, तर तुम्ही काय करा, अगोदर तो पेपर सॉल्व्ह करा. ओके. आणि नंतर मग तो आपण काय करत जो अनालिसिस करत जो. ठीक आहे, चालेल. आलं लक्षात सर्वांच्या? हो, ठीक आहे. मयुरी, तुम्ही काल होतात ना? हो, ठीक आहे. फर्स्ट टाइम अटेम्प्ट देणार आहे मृणाल, तुम्ही फर्स्ट टाइम देणार आहे अटेम्प्ट? ओके. श्रद्धा, तुमचा पण फर्स्ट टाइम अटेम्प्ट? येस सर. ओके, ठीक आहे. मयुरी, तुमचा पण? हो. ओके. श्रद्धा, तुम्ही इकॉनॉमीचं काही केलेलं याच्या अगोदर? नाही सर. ओके, पहिल्यांदाच आहात. मृणाल, तुम्ही पण? ठीक आहे. अजून बाकीच्या पण लोकांना सांगतो मी. इकॉनॉमी जो विषय आहे, तर आपल्याला इकॉनॉमी विषय हा 15 प्रश्नांचा विषय आहे ग्रुप सी मध्ये, म्हणजे तलाठीमध्ये. आता जो काही 15
क्वेश्चनचा विषय किंवा 15 मार्कांचा विषय. तर यामध्ये काय होतं, महत्वाचे काय टॉपिक आहे, तर एकूण जवळपास 6 ते 7च टॉपिक आहे, जे की आपल्याला महत्वाचे आहे आणि ते करावेच लागतात. आता इकॉनॉमी हा विषय जर आपण बघायला गेलो, तर तो विषय बघत असताना त्यामध्ये जवळपास एक 20 ते 25 टॉपिक्स आहेत, छोटे-मोठे. ओके. पण आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला किती महत्वाचे, तर एकूण 6 ते 7 टॉपिकच महत्वाचे. आता मग ह्या 6-7 टॉपिकमध्ये जे काही 15 प्रश्न विचारले जातात इकॉनॉमीचे, तर त्यामध्ये जवळपास 3 क्वेश्चन्स हे करंट अफेअर ओरिएंटेड असतात, चालू घडामोडी. पण त्या चालू घडामोडी कनेक्ट कुठं असतात, तर त्या इकॉनॉमीला असतात. म्हणजे असे हे 15 क्वेश्चन इकॉनॉमीचे. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, की इकॉनॉमी हा विषय करंट अफेअरला कनेक्टेड विषय, थोडा डायनॅमिक विषय. ओके. आता मग याच्यामध्ये आपल्याला इकॉनॉमीमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला फाफट पसारा करत बसायचा नाही. तर आपल्याला काय करायचंय, तर महत्वाचे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. आता मग ते महत्वाचे टॉपिक आपल्याला कव्हर कशामधून करायचे, तर ते महत्वाचे टॉपिक आपल्याला पीवायक्यू थ्रू कव्हर करायचे. आता जे पहिल्यांदा मी हे सांगून झालंय काल पण जे पहिल्यांदा, तर त्यांनी लक्षात असू द्या, की आपल्याला आता म्हणजे जो वेळ राहिलेला आहे 3 महिन्यापेक्षा पण कमी राहिलेला आहे, की एक 87-88 दिवस राहिलेले असेल 25 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी. ओके. आता तुम्हाला माहिती असेल, आता तुम्ही अगोदर काही लोकांनी सरळ सेवा एक्झाम दिलेली असेल, पण आता ही परीक्षा आपली कशाकडे आली, तर कंबाईनकडे आली. ओके. आता कंबाईनकडे ही जेव्हा परीक्षा आली, तर जे मुलं ऑलरेडी एमपीएससी करत होते, ओके, तर ते मुलं पण म्हणजे अभ्यास करून परीक्षा देणार आहे किंवा त्यांचा अभ्यास झालेला आहे, ती परीक्षा देणार आहे. म्हणजे आता तुमचा जो काही कॉम्पिटिटर आहे, ओके, तर तो कॉम्पिटिटर काय फक्त सरळ सेवेतला विद्यार्थी नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण की बघा, 2025 पासून जेव्हा राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झाला, तर राज्यसेवेचे जे मुलं होते, तर ते राज्यसेवेचे मुलं शिफ्ट झाले कंबाईनवरती, म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी वरती. ओके. ज्यांचं सिलेक्शन वगैरे झालं नाही, जे म्हणजे राज्यसेवा क्लिअर करू शकले नाही. तर त्यामुळं झालं काय, की ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये काय झालं, थोडं कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळालं. आता त्याच्यानंतर म्हणजे आता आपण 2026 मध्ये जर पाहिलं, तर 2026 मध्ये आता तलाठी ही कंबाईन म्हणजे ग्रुप सी कडे गेली. याचा अर्थ जे राज्यसेवेचे मुलं आहे, जे ऑलरेडी कंबाईन पण करताय, तर ते मुलं आता तुमच्या सोबत आहे. ओके. आणि काही असे मुलं आहे, की त्यांनी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास केलेला आहे. थोड्या-थोड्या मार्काहून राहिलेलं आहे आणि ते मुलं पण तुमच्या सोबत आहे. आणि यामध्ये एक गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे आपण सर्वांनीच परीक्षा देत असताना. आपण जी काही परीक्षा देणार आहे, तर त्यामध्ये जे ऑलरेडी सिलेक्टेड मुलं आहेत, ते ऑलरेडी मुलं सुद्धा परीक्षा देतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे बरं का. कारण की आता माझेच काही मित्र आहेत, तर ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ओके. पण तरी पण अटेम्प्ट देतात. म्हणजे ते पण आपल्याला कॉम्पिटिटर आहे. तर मग आता जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर हे लक्षात ठेवा, की आपल्याला पहिला पॅटर्न फॉलो करून चालणार नाही. पहिला पॅटर्न म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मराठी, इंग्लिश, जीके आणि मॅथ रिझनिंग. त्यामध्ये जीकेमध्ये बघितलं तर 25 प्रश्न होते सर्व विषय मिळून. ओके. मग त्याच्यामध्ये चालू घडामोडी आलं, सर्व आलं. मग आपण ते काहीतरी तात्यांचा ठोकळा वगैरे पुस्तक होतं, ते करून आपण काय करायचो, तर पास व्हायचो. पण आता काय, तर पॅटर्न चेंज झालेला आहे. आता मग जीएस जे आहे, तर त्या जीएस मध्ये महत्वाचे जे आपण बघतो, किती जवळपास 6 विषय. तर ते 6 विषय आपल्याला काय करायचे, व्यवस्थित करायचे आहे. आणि 6 विषय म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे महत्वाचे कोर सब्जेक्ट घेतोच आहे. ओके. हे कोर सब्जेक्ट मिळून 50 प्रश्न आपल्याला कव्हर होणार आहे. ओके. आता मग आपल्याला बाकीचे जर आपण चालू घडामोडीचा विचार केला, सायन्सचा विचार केला, तर जीएस म्हणजे किती जातंय आपल्याला, तर ते जवळपास 80 मार्कसाठी जीएस आहे. आणि 20 मार्काचं काय, तर ते मॅथ रिझनिंग. म्हणजे आपल्याला पहिल्यापेक्षा आता काय करावं लागणार आहे, जीएस हे व्यवस्थित करावे लागणार आहे आणि ते एमपीएससीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू करावं लागणार आहे. ओके. मग आता काय म्हणता ज्ञानेश्वर? कोणता पेपर म्हणताय तू? नाही, फॉर्म तर नाही भरला मी. ठीक आहे. तर आता मग तुम्हाला माहिती असेल, जीएसचं एकदा तुम्ही लक्षात घ्या बरं का. हो. हा. नाही हॅलो, भरला. आवाज येतोय? हो, येतोय. मग बोला. हा, माझा क्वेश्चन असा होता की जसं आता तुम्ही म्हणताय की कंबाईन बी वाले पण कॉम्पिटिशन साठी आहेत आणि जे सिलेक्ट झालेले ते पण आहेत. हो. आणि म्हणजे मला असं वाटतंय की जे क्लासेस वगैरे जे घेतात ते पण अनालिसिस साठी ते पण फॉर्म भरत असतील, ते पण अटेम्प्ट देत असतील. मग ते पण कॉम्पिटिटर आहेत की ते फक्त अटेम्प्ट देण्यासाठी फॉर्म भरतात आणि चेक करण्यासाठी
हे बघा, अटेम्प्ट शेवटी आता त्यांनी भलं तिकडं शेवटी जॉईनिंग नाही केलं, बरोबर, शेवटी जॉईनिंग नाही केलं, पण प्रिलिम्स मध्ये तर तुमचे कॉम्पिटिटर आहेच ना ते. बरोबर. हा, पुढे तर चेक करण्यासाठी तर ते भरणारच. बरोबर. हा, मोस्ट ऑफ लोक करतातच, ते करतात. आता जास्त हे होतं याच्यामध्ये, कशामध्ये आपण जे एक्झाम म्हणतो राज्यसेवा किंवा युपीएससी मध्ये होतं, पण याच्यामध्ये पण झालेलं आहे बरं का ट्रेंड, कारण की आता मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे मला जाणवतं. आता माझेच काही मित्र आहेत ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे बरं का, डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, पण काहीतरी त्यांना म्हणजे असतं, किंवा एखादा ग्रुप सीचा व्यक्ती आहे, त्याला ग्रुप बी साठी तो फॉर्म भरतो, किंवा एखादा काहीतरी सरळ सेवेना लागलेला आहे तो, पण त्याला एमपीएससी ची पोस्ट पाहिजे, किंवा काही लोक तसे असतात की फक्त मला काहीतरी टॅग मार्क पाहिजे की मी प्रिलिम्स दिले, मेन्स दिलेली. ओके, त्यामुळे ते कॉम्पिटिटर आहे बरं का. म्हणजे आता म्हणजे त्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी नवीन नाही. पण हे नवीन कोणासाठी आहे, तर आता जे नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे सरळ सेवेचा पॅटर्न फॉलो केलेले, म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएस, त्यांच्यासाठी नवीन आहे. मग आता जर का आपल्याला त्यांच्यासोबत कॉम्पिट करायचं असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते त्यांच्या दृष्टीने ते जसा अभ्यास करतात की बाबा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, तर आपल्याला पण काय करायचं, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा आहे. आणि महत्वाचा मुद्दा मला हाच सांगायचा आहे यामधून, की आपल्याला आता जसं इकॉनॉमी विषय जर घेतला, तर त्याच्यामध्ये 1000 पेजेसचे पुस्तक आहे. ओके, मग आता माझ्याकडे वेळच राहिलेली नाही की मी ते 1000 पेजेसचं पुस्तक वाचल आणि परीक्षा पास करेल. लक्षात येतंय तुमच्या? माझ्याकडे वेळ नाहीये पुस्तक वाचायला सध्या. बरोबर. कारण की पुस्तकामध्ये गेलात तुम्ही तर त्याच्यामध्ये 20-25 टॉपिक आहे, आणि मी प्रत्येकाला सांगतो बरं का, कोणताही विषय घेत असताना तुम्ही पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचायचा प्रयत्न करूच ना. आपण काय करतो, आपली सवय ती शाळेमध्ये असतानाची किंवा कॉलेजमध्ये असताना पहिला चॅप्टर उघडला तिथून सुरुवात केली, तर पुस्तकात तशी वाचायचं नसतं. तुम्हाला प्रत्येकाला कोणाला जर वाटत असेल कोणतं पुस्तक कसं पद्धतीने वाचायचं, तर एकदा मला कॉल करा, मी सांगतो तुम्हाला कसं वाचायचं असतं पुस्तक. ओके, आता ही महत्वाची गोष्ट आपल्याला कळणार आहे ते पीवायक्यू मधून, कारण की सर्वात मोठा सोर्स म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये मार्क घेण्याचा तो पीवायक्यू असतो, आणि पीवायक्यू मधून काय होतं की आपल्याला कोणते टॉपिक करायचे तेवढंच कळतं. ओके, त्यामुळं आता पीवायक्यू थ्रू आपल्याला जायचंय, पुस्तक वाचत बसायचं नाही, महत्वाचे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. आणि एवढं पण सांगतो, म्हणजे तुम्ही तयारी ठेवायलाच पाहिजे, तर 40 ते 45 मार्क आपल्याला मिनिमम पडायला पाहिजे, पण आपण तयारी ठेवायची कशी पण 50च्या पुढे पडायला पाहिजे. ओके, ते 50 कसे पडायचे ते आपण करूयात, पूर्ण प्लॅनिंग करूया त्यामध्ये व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कोणाला काही बोलायचं आहे, काही प्रश्न आहे? बोलत चला बरं का, कारण की आपल्याला इंटरॅक्टिव्ह करायचं आहे, कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त डेटा कव्हर करायचा आहे, त्यामुळे बोलत चला तुम्ही. काय कोणाला बोलायचंय? जाऊ मी पुढे? येस सर, पुढे जाऊया आता. ठीक आहे. आपण 2023चा पेपर बघूया आज, इकॉनॉमीचे प्रश्न त्यामध्ये. आता 2023चा जो पेपर झाला होता ना, तर तेव्हा आयोगाने थोडंसं म्हणजे चेंजेस केले होते. 2023 मध्ये आयोगाने काय केलं होतं, कंबाईन ग्रुप बी म्हणजे PSI-STI-SO आणि कंबाईन ग्रुप सीचा पेपर हा त्यांनी काय घेतलं होतं, एकत्र घेतलं होतं. इथं तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023. ओके, हा 2023चा पेपर आहे, तेव्हा एकत्र घेतला होता. ग्रुप सीचा काय वेगळा घेतला नव्हता. तर हा पेपर आज आपण काय करू इथं बघूया. बघा, नवीन लोकांना मी सांगतो, पहिले मी प्रश्न वाचेल, एक 5 ते 10 सेकंद तुमच्यासाठी असेल. 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येत असेल तर द्या, नसेल तरी पण प्रयत्न करा, कारण की चुकला जरी तुमचा प्रश्न तरी तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कशामुळे तो चुकला, जेव्हा मी अनालिसिस करेल क्वेश्चन, जेणेकरून काय होईल की तुम्हाला कळत जाईल की नेमकं क्वेश्चन का चुकतात. ओके, तर उत्तर माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि नंतर मग मी तुमचं उत्तर आल्याच्या नंतर त्या प्रश्नाला मी अनालिसिस करेल. ओके, चालेल? बघा, 21 नंबरचा हा प्रश्न आहे. खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. सांगा. याच्यामध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816, शहरी भागासाठी 1000. 2, दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 47, शहरी भागासाठी 32.
3 दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 49.63 व शहरी भागासाठी 56.64 आणि चौथा पर्याय यापैकी नाही. सांगा उत्तर देत. 2 ज्ञानेश्वर 2 बाकीचे मृणाल 3 सोनाली 3 सर्व द्या उत्तर सर्व द्या कारण की तुम्हाला कळेल प्रश्न का चुकला. डिंपल 3 गजानन 3 हेतल ई आशा शेख 3 ओके ठीक आहे. आता बघा याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर 1 आहे. काय आहे याचं उत्तर 1 आहे. आता बघा तुम्ही काय विचार केला याच्या क्वेश्चन मध्ये. आता मी जेव्हा हा क्वेश्चन जर सोडायला गेलो असतो ना तर मी काय विचार केला असता माहिती तुम्हाला. आता असं झालं की मला माहिती नाही बाबा आकडेवारी माहितच नाही. आता आकडेवारींचा बऱ्याच लोकांचा घोळ असतो बरं का की आकडेवारी आपल्याला म्हणजे स्टॅटिक डेटा काय आहे तर लक्षात राहत नाही. तर मी काय विचार केला असता माहिती का मी जर क्वेश्चन सोडायला गेलो असतो तर खाली निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पॉवर्टी लाईन म्हणतो. ओके आता पॉवर्टी लाईन म्हणजे काय की बाबा एखाद्या व्यक्तीला जगण्यासाठी काय तर किती पैसे लागतात ते सिंपल ह्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं. मग मी विचार काय केला असता पहिलं स्टेटमेंट वाचलं असतं. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000. मग मी इथं स्टँड काय घेतला असता दरडोई उत्पन्न म्हणजे काय माहिती जे नवीन आहे त्यांना सांगतो. तर बाबा एका व्यक्तीने कमवलेलं उत्पन्न ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये पर कॅपिटा इन्कम सुद्धा म्हणतो. ओके दरडोई उत्पन्नाचं सूत्र काय असतं की बाबा देशाचं एकूण उत्पन्न ओके भागिले लोकसंख्या तेव्हा निघतं दरडोई उत्पन्न. ओके म्हणजे एका व्यक्ती किती कमवतोय ते. मग आता मी इथं विचार काय केला असता ग्रामीण भागासाठी किती दिलंय 816 दिलंय शहरी भागासाठी 1000 दिलंय. मग माझं कॉमन सेन्स काय मी इथं वापरला असता. ठीक आहे बाबा असू शकतं 816 ग्रामीण भागासाठी म्हणजे कमी आहे शहरी भागासाठी जास्त लागतं ना. ओके उत्पन्न ओके ठीक आहे असू शकतं. आता इथं मी गेलो असतो दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 47 किती बघा 47 शहरी भागासाठी 32. महागाई कुठं असते सांगा पटापट. शहरात असते की ग्रामीण भागात असते. सिटी. मग माझा कॉमन सेन्स काय की बाबा दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 47 व शहरी भागासाठी असू शकत नाही. आलं लक्षात. बाकीचे पण सांगत चला ज्ञानेश्वर जसं सांगताय तसं तुम्ही बाकीचे पण सांगत चला कारण की यांनी काय होईल जेव्हा आपण शब्द टाईप करू तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिक ते लक्षात राहतं. 3 नंबर दरडोई उत्पन्न सोनाली सर पेपर हा 2023 चा आहे. 3 दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी 49.63 व शहरी भागासाठी 56.64. आता काल मी थोडं सांगितलं होतं तुम्हाला एक क्वेश्चन मध्ये काल परवा पॉइंट मध्ये असेल तर जास्त विचार नाही करायचा इकॉनॉमी मध्ये. आठवतंय कुणाला आठवतंय का कुणाला आठवतंय पॉइंटचा विचार. ओके आणि यापैकी नाही म्हणजे असं असू शकत नाही बरं का. हे यापैकी का नाही का टाकलं माहिती यांनी आयोगाचा दिमाग काय असतो टाकण्याचा. त्यांनी हे वाक्य टाकले बरं का आणि शेवटी मग काय टाकू म्हणून काय दिलं चौथा पर्याय यापैकी नाही. त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. जर की एवढे मोठे मोठे पर्याय टाकले ना अगोदर आणि शेवटी यापैकी नाही आलं ना तर समजून घ्यायचं यापैकी पर्याय नाहीये.
ओके, लक्ष ठेवा बरं का, ट्रिक आयोगाच्या ट्रिक सांगतोय मी. ओके, म्हणजे माझा 4था गेला, 2 गेला, माझ्याकडे राहिलं कॉम्पिटिशन. आता मग याच्यामध्ये जे आहे ग्रामीण भागासाठी 49 आणि शहरी भागासाठी मी पॉईंटचं सांगितलं होतं तुम्हाला. तर पॉईंट काय करायचा, शक्यतो नाही घ्यायचं, आणि अशा वेळेस काय करायचं, हा पर्याय काय करायचा, सिलेक्ट करायचा. तर बघा, कॉमन सेन्सनं थोडा क्वेश्चन सुटला की नाही, जरी मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं तरी. कळलं? बोलत चला. येस दादा. तर हे बघा, आयोगाचं काय करायचं, आपल्याला त्यांचं टेक्निक लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, आता महत्वाचं नियोजन आयोग. नियोजन आयोग प्रश्न आलेला आहे म्हणून सांगतो. नियोजन आयोगाचा जन्म कधी झाला रे, तर तो झाला 15 मार्च 1950. ओके, नियोजन आयोग काम काय करायचं, तर ज्या पंचवार्षिक योजना होत्या 1951 पासून तर म्हणजे 2012 पर्यंत जो ह्या पंचवार्षिक योजना, तर यांना काय करायचं, इम्प्लिमेंट करायचं काम करायचं कोण, नियोजन आयोग. ओके, आता प्लॅनिंग करण्याचं काम कोण करतं, नीती आयोग. माहिती सर्वांना नीती आयोग. ओके, नीती आयोगाची स्थापना कधी झाली आहे, 1 जानेवारी 2015. ओके, आलं लक्षात, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कळाला 21 नंबरचा प्रश्न कशावरती विचारलाय, नियोजन आयोग. आणि टॉपिक आपण रिलेट अजून काय करू शकतो, पॉवर्टी आणि नियोजन आयोग. ओके, कनेक्टेड क्वेश्चन आहे, पण मेन टॉपिक आपण कोणता म्हणूया, पॉवर्टी. पॉवर्टीवरती एक क्वेश्चन, पॉवर्टीवरती अजून कमिट्यावरती क्वेश्चन असतात. ओके, त्याच्यामध्ये मग तेंडुलकर कमिटी असेल, रंगराजन कमिटी असेल, लकडवाला कमिटी असेल, पण प्रामुख्याने जास्त क्वेश्चन कोणत्या कमिटीवर विचारतात, तर ते तेंडुलकर कमिटीवरती. तेंडुलकर कमिटी कधीची, 2005 ची. त्यांनी अहवाल दिला होता 2009 मध्ये. ओके, तेंडुलकर कमिटीने महत्वाचे 2 घटक सांगितले होते, शिक्षण आणि आरोग्य. ओके बाबा, ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की शिक्षण आणि आरोग्य पण काय महत्वाचं आहे. ओके, शिक्षण आणि आरोग्य नाही भेटलं तर तो व्यक्ती काय, तर पॉवर्टी मध्ये आहे. ओके, ओके, ठीक आहे. 21 नंबरचा क्वेश्चन. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे, ऍक्टिव्ह राहा, ऍक्टिव्हली क्वेश्चन विचारायचं. चला जाऊ पुढे. ऑनलाईनचा लई घोळा असतो माहिती आहे, कारण ऑनलाईन मध्ये कळत नाही समोरच्या एक्सप्रेशन, त्यामुळे काय ते आपल्याला कॉमेंट बॉक्स मध्येच सांगावे लागतात. प्रत्येक प्रश्न जिथं आपण बघतोय तिथं विचारत चला, तुमचा काही डाऊट असेल तर. 22 नंबरचा प्रश्न आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. ओके, आहे दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, क दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ड ग्रामीण भागात औद्योगिकीकरण. सांगा याचं उत्तर. उत्तर सांगा फास्ट. सवय लावा फास्ट, कारण की 30 सेकंद असतात आपल्याला परीक्षेमध्ये. क्वेश्चन वाचून, तो समजून आणि त्याचं उत्तर देऊन झालं पाहिजे आपलं 30 सेकंदामध्ये परीक्षेमध्ये. गजानन 2, मयुरी 3, ज्ञानेश्वर 3, हितल 3, मृणाल 2. बाकीचे पण टाका उत्तर. याचं उत्तर काय आहे, ब आणि क. ओके, आता ज्यांचं चुकलं त्यांच्यासाठी मी सांगतो, या प्रश्नामध्ये विचार काय करायला पाहिजे. आता इथं काय विचारलंय बघा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. मी कसं सोडवलं माहिती का, परीक्षेमध्ये गेल्यावर मला माहित नाही बाबा की काय आहे बाबा हे, मी एवढं लक्षात येईना. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. इथे शब्द बघा काय, इथं शब्द काय, विशेष. इथे शब्द काय, विकास. ओके,
इथं बघा, इथं काय विकास, इथं काय विकास. विकास कार्यक्रम विकासासाठीच असेल ना. तर त्याच्याहून माझं ही एक पहिली ट्रिक, माझं लॉजिक लागलं. दुसरं लॉजिक सांगतो. इथं काय विशेष शब्दावरती आयोग लय खेळतोय, मला माहिती. विशेष, मला सांगा डोंगरा व आदिवासी लोक हे विशेष भागामध्ये असतात की सर्वच भागामध्ये डोंगर आहेत? सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. डोंगर सर्वच भागामध्ये असतो का? नाही. सिंपल. म्हणजे मला काय पाहिजे? ब पाहिजे. ब पाहिजे म्हणजे माझं काय अ येणार नाही, इथं एक ड येणार नाही. ब कुठे आहे? 2 मध्ये आणि 3 मध्ये. आता दुसरं दुष्काळ. दुष्काळ जे आहे, कुठंतरी पाऊस पडतो. असं होतं का कुठंच पाऊस नाही पडला भारतामध्ये? कुठेतरी पाऊस पडतो ना. समजा पुण्याला पाऊस पडला, संभाजीनगरला नाही पडला. हा, ज्ञानेश्वर बरोबर. कुठे पडतो कुठे नाही पडत, म्हणजे विशेष सांगितलंय ना. हा, मग जिथं पाऊस नाही पडला तिथं उपाययोजना केल्या जातात ना. मग बघा, क पाहिजे मला. क जर आहे तर मग क 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. आता ड चा जर विचार केला, अजून तिसरं लॉजिक सांगतो, इलिमिनेट कराल. ठीक आहे बाबा, दुष्काळग्रस्त याच्यावरती मला असं झालं की नाही सुटत, इलिमिनेट नाही होते. पण ग्रामीण भागात औद्योगिकीकरण, मला सांगा ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरण होतं का? मी सांगितलंय ऑलरेडी एका प्रश्नामध्ये. होतं का? ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरण होतं का? ज्ञानेश्वर नाही, मृणाल नाही. मग मला सांगा ड येईल का इथं? म्हणजे डायरेक्ट माझं उत्तर काय निघलं? 3 नंबरचा पर्याय निघाला. कळलं कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? आता मला सांगा, ज्यांचं चुकलं त्यांना कळलं. जर का माझ्याकडं माहिती कमी असेल तर कसं पोहोचायचं प्रश्नाच्या उत्तरापर्यंत? ठीक आहे. कारण की काय होतं, आपण जेवढा अभ्यास केलेला तेवढे प्रश्न पडणारच असं नसतं. काही प्रश्न हे आपल्याला लॉजिकनं पण सोडवावे लागतात. म्हणून आपल्याला ह्या काय करावं लागतात, टेक्निक काय वापरावं लागतात. आता मग विशेष प्रदेश विकास कार्यक्रम हा कधीचा आहे? 5वी पंचवार्षिक योजना. आता 5वी पंचवार्षिक योजना कधीची आहे? 1974 ते 79. ओके. तेव्हा इंदिरा गांधी काय म्हटल्या होत्या? गरिबी हटाव चा नारा दिला होता इंदिरा गांधींनी. ओके. तेव्हाचा हा काय तर कार्यक्रम आहे विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. आलं लक्षात? क्वेश्चन कळाला? जर प्रश्न विचारला विशेष प्रदेश विकास कार्यक्रमावरती रिपीट झाला किंवा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू झाला तर 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. आलं लक्षात? 22 नंबर क्वेश्चन क्लिअर आहे सर्वांना? ज्यांचं चुकलं त्यांनी लक्षात घ्या. चुका होऊ द्या. चुका झाल्या तरच आपले पुढचे प्रश्न बरोबर येतात, एवढं लक्षात असू द्या. बघा 23 नंबरचा प्रश्न आहे, राजकोषीय नीतीची साधने कोणती? राजकोषीय नीती म्हणजे काय? फिस्कल पॉलिसी. हा क्वेश्चन कशातला आहे? पब्लिक फायनान्स. त्याच्यामध्ये बघा काय सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. ब आहे लोकशाही व संघराज्यात्मक रचना. क आहे करारोपण आणि अंदाजपत्रक. ड आहे संसद आणि प्रशासन. ज्यांना इंग्लिश मध्ये पाहिजे असेल तर त्यांनी इथं खाली इंग्लिश मध्ये पण दिलेलं आहे. याचं उत्तर सांगा. ज्ञानेश्वर 4. बाकीचे सांगा उत्तर. हेतल 4, मृणाल 4, गजानन 4, सोनाली 4. अजून जॉईन किती जण आहात तुम्ही? काहीतरी 12 जण जॉईन आहात ना?
ज्ञानेश्वर, हेतल, मृणाल, गजानन, सोनाली, बाकीचे उत्तर सांगा. परीक्षा पास व्हायची आपल्याला 25 ऑक्टोबरची. जर का तुम्ही इथंच उत्तर देऊ शकत नसाल तर परीक्षेमध्ये कसं जमणार ना, कारण की आपल्याला 30 सेकंदामध्ये उत्तर सॉल्व्ह करायचं आहे प्रश्न. सांगा बाकीचे, ऍक्टिव्ह राहा. आणि मी हे सांगितलं, आता काल जे होते त्यांना सांगितलं होतं बघा मी, की आपण प्रश्नपत्रिकावर का घेतोय, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कळायला पाहिजे व्यवस्थित, कारण आपल्याला तिथं क्वेश्चन पेपरच असणार आहे अशा टाइप मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. अशा 4 अ आणि क याचं उत्तर आहे. मला सांगा, हा टॉपिक पब्लिक फायनान्स मधला आहे. ज्याला माहिती पब्लिक फायनान्स म्हणजे काय, तर सार्वजनिक वित्त. ओके. आता जर मला परीक्षेमध्ये जर जास्त अभ्यास नसला तर डोकं लावायचं नाही, बेसिक गोष्टी विचारात घ्यायचा. क्वेश्चन कुठून आलाय, पब्लिक फायनान्स मधून आलाय. तर बघा, पब्लिक फायनान्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सार्वजनिक वित्त. ओके, इथं पण बघा पब्लिक आहे, इथं पण सार्वजनिक म्हणजे आहे. मग मला सांगा, सार्वजनिक वित्त याच्यामध्ये सार्वजनिक वित्त शब्द दिसताय सार्वजनिक. मग मला सांगा मला पाहिजे का, कारण पब्लिक फायनान्स मध्येच कर्ज आणि याचे व्यवहार होतात ना. खर्च कशामध्ये होतात, व्यय म्हणजे खर्च, स्पेंडिंग. तर मला येणारच आहे. काय आहे, तर येणारच आहे. जर माझं येणार असेल, इथं 3 नंबरच्या पर्यायामध्ये नाहीये, 2 नंबरच्या पर्यायामध्ये नाहीये. माझं 50% माझं काय झालं, रिस्क कमी झाली. 50% माझं काय झालं, एलिमिनेट झालं. मला सांगा लोकशाही. आता चा आपल्याला विचारच करायचा नाही, कारण की 1 मध्ये आणि 4 मध्ये नाहीच. बी गेलं माझं, गेलं, गेलं, कारण की 1 आणि 4 मध्ये काय झालं, नाही. मला आता फक्त शोधायचं काय, क आणि ड मध्ये. मला सांगा, कर आपण सार्वजनिक वित्तामध्ये बघतो की नाही, कर, टॅक्स, हे बघतो की नाही. बजेट म्हणजे पब्लिक फायनान्स म्हणलं तर डायरेक्ट बजेट आठवतो ना. म्हणजे मला क पाहिजे, क इथं आहे काही 1 मध्ये नाही, डायरेक्ट माझं उत्तर निघालं 4. कळालं उत्तर कसे शोधलं आपण, करा काहीतरी थम्सअप वगैरे. प्रश्न कळाला का? हा मृणाल बोला. म्हणजे अशा पद्धतीने जायचंय बरं का, आपल्याला डोकं नाही लावत जास्त. बेसिक गोष्ट आपल्याला काय माहिती पाहिजे. काल सांगितलं मी, सार्वजनिक वित्त काय, तुटी वगैरे काय, बेसिक क्वेश्चन असतात. आता मग मला सांगा, राजकोषीय नीतीची साधने काय झाले. मग सार्वजनिक व्यय, सार्वजनिक कर्ज आहे, करारोपण आहे आणि अंदाजपत्रक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग काल मी तुम्हाला हे सांगितलं होतं, आपलं काय म्हणतात त्याला, मॉनिटरी पॉलिसी, मौद्रिक सांगितलं होतं. मौद्रिक धोरण आरबीआयचे. फिजिकल पॉलिसी कोणाची असते, गव्हर्नमेंटची. आरबीआयची काय असते, मॉनिटरी पॉलिसी, ज्याला आपण म्हणतो मौद्रिक धोरण. ओके, मग याच्यामध्ये 2 टाईपचे असतात. एक म्हणजे काय असतं, क्वांटिटेटिव्ह. मौद्रिक धोरणामध्ये आरबीआय याच्यावरती प्रश्न आला तर लक्षात राहील तुमच्या. जसं इथं फिजिकल पॉलिसीवर विचारला तसं मॉनिटरी पॉलिसीवर आला तर लक्षात ठेवायचं. क्वांटिटेटिव्ह आणि एक दुसरं काय असतं, क्वालिटेटिव्ह. कोणते, क्वालिटेटिव्ह. थोडं अक्षराचं समजून घ्या बरं का, मी बोलतोय त्यानुसार लिहा तुम्ही, कारण थोडं अक्षर खराब होत आहे. आपलं चालू आहे, थोडं स्टुडिओचं काम चालू आहे. एक होईल 5-6 दिवसामध्ये काम होईल, त्यानंतर आपल्याला व्यवस्थित घेता येईल मोठ्या बोर्डवरती. फक्त प्लीज ऍडजस्ट करा एवढं, कारण कंटेंट महत्वाचं आहे बरं का, अक्षरापेक्षा कंटेंट महत्वाचा आहे, तो मी तुम्हाला देतोय. आता क्वांटिटेटिव्ह कशाला म्हणायचं, की बाबा जे असं मोजमाप करता येतं त्याचं, मोजमाप करता येतं. आता मग याच्यामध्ये आरबीआयचे तुम्हाला माहिती असेल, इथं लिहितो मी खाली, इथं क्वांटिटेटिव्ह लिहितो मी.
तर याच्यामध्ये काय येतं, CRR, SLR येतो. याच्यामध्ये काय येतं, बँक रेट येतो, रेपो रेट. हा, तर आता CRR म्हणजे काय, काल एक डेफिनेशन आली होती. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आता हे CRR आणि SLR सांगतो मी, जे नवीन आहे तर त्यांना कॉन्सेप्ट लक्षात राहील नेहमी. आता समजा आता उदाहरण घेऊ काहीतरी आपण, ठीक आहे, सोनाली. सोनाली आहे इथे, आहे. हो, सोनालीकडे समजा 100 रुपये, 100 रुपये सोनालीकडे, तिनं काय केलं, SBI बँक मध्ये हे 100 रुपये काय केले, डिपॉझिट केले. आता मग SBI ला काय झाले, 100 रुपये आले. मग आता 100 रुपये SBI काय करेल की लोन देणार आहे कोणाला तरी. पण मग RBI काय म्हणते, बाबा तू जर 100 रुपये दिले, उद्या जर सोनाली आली पैसे मागायला, तर तू काय वापस देणार आहे का, द्यावा लागेल ना. मग तुझ्याकडं काहीतरी सेक्युरिटी म्हणून पाहिजे. म्हणून काय करतं आता SBI काय करेल, हे जे 100 रुपये तर RBI कडे आणि काही स्वतःकडे ठेवेल. आता RBI कडे काय म्हणून ठेवेल, CRR. आता समजा आपण असं समजण्यासाठी, आता काहीतरी 4.5 आहे का CRR सध्या सुरू, पण आपण समजण्यासाठी RBI काय करते की SBI ला म्हणाल, तुला 100 रुपये आले ना सोनालीचे, तर ते 5 रुपये काय कर, माझ्याकडे ठेव. ओके. आणि जे आपण म्हणतो SLR, त्याच्यामधले जे आहे 100 रुपयामधले 15 रुपये, तर ते SLR म्हणून तुझ्याकडे ठेव. ओके. मग इथं काय झालं हे समजण्यासाठी सांगतोय मी. इथं काय झालं, 80 रुपयेच राहिले SBI कडे. मग काय करते SBI, फक्त दुसऱ्या व्यक्तीला 80 रुपयेच कर्ज देऊ शकते. ओके. हे काय झालं, सिक्युरिटी म्हणून CRR आणि SLR च्या माध्यमातून. त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह. हो, 3 CRR आणि 18 SLR. बरोबर बरोबर. ओके. आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त एक्झाम्पल म्हणून मी काय घेतलं, असं अमाऊंट घेतलं 5 आणि 15. ओके. कळालं सोनाली, बाकीचे हेतल, मृणाल, अजून. ओके. तर हे असतात काय तर क्वांटिटेटिव्ह. एकच मिनिट. कळालं क्वांटिटेटिव्ह. त्याच्यामध्ये काय येतं, CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट हे येतं. आता मग क्वालिटेटिव्ह कशाला म्हणायचं, की असं काही स्टॅटिक मध्ये सांगू शकत नाही, पण काय तर एक काय देऊ शकते बाबा, सल्ला देऊ शकतो. RBI कोणाला सल्ला देते, बँकांना. मग आता क्वालिटेटिव्ह मध्ये लक्षात काय ठेवायचं, मोरर सजेशन, अजून त्याच्या सोबत रेशनिंग ऑफ क्रेडिट आहे, रेशनिंग ऑफ क्रेडिट. ओके. अजून काय, मार्जिन रिक्वायरमेंट. काय झालं, इथं लिहितो मी मार्जिन रिक्वायरमेंट, तुम्ही पण लिहित चला. मार्जिन रिक्वायरमेंट कशामध्ये येतं, क्वालिटेटिव्ह मध्ये. अजून काय, क्रेडिट कंट्रोल, डायरेक्ट ऍक्शन आहे. ओके. तर हे काय झाले, क्वालिटेटिव्ह. आलं लक्षात. कळाला क्वेश्चन कुठून आला आणि कसा विचार करायला पाहिजे. ओके. सर्वांना कळाला व्यवस्थित. चला, 24 नंबरचा क्वेश्चन, उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली, सांगा. इन्शुरन्स, इन्शुरन्स नाही बरं की, ऍश्युरन्स आहे. सांगा, उत्तर सांगा. 24 नंबर, महाराष्ट्र विद्युत बोर्ड, सेबा 1, केंद्र सरकार, सोनाली 4. सर्वांनी उत्तर द्या.
चुकलं चुकू द्या. आणि मी एवढं सांगतो, ज्यांचं चुकतं तेच परीक्षेचे प्रश्न बरोबर आणू शकतं, एवढं पण सांगतो मी. असं नका की नाही बाबा माझं चुकलं आणि मग काय होईल, काहीच होत नाही. चुकलं म्हणजे ते प्रश्न अजून लक्षात राहतो. अशा एक बाकीचे सांगा, पटापट सांगा. हे तर एक ठीक आहे. आता हा क्वेश्चन ही काय तर एक योजना आहे. आता इथं काय तर माहिती पाहिजे मला बरं का. आता मग याच्यामध्ये अशा प्रश्नामध्ये काय होतं, योजना मला व्यवस्थित माहिती पाहिजे. इथं सांगतो हा याच्यामध्ये. आता उज्ज्वल म्हणलं ओके तर जीवन विमा डायरेक्ट निघून जाणार आहे. डिस्कॉम आपण ऐकलंय ना शब्द विजेच्या बाबतीमध्ये. 4 नंबर काय येणारच नाही. ओके सोनाली 4 दिला होता ओके तर उज्ज्वल म्हटलं की येणारच नाही, कारण की जीवन विमाचं आणि उज्ज्वल डिस्कॉमचं काही संबंध नाही. ओके इथं मग उज्ज्वल डिस्कॉम एश्युरन्स याच्यामध्ये काय करायचं, महाराष्ट्र विद्युत बोर्ड. आता बऱ्याच लोकांनी दिलं बाबा 3, ज्ञानेश्वर 3 दिलं होतं बघा महाराष्ट्र विद्युत बोर्ड. तर वाटू शकतं बरं का, वाटतं महाराष्ट्र विद्युत बोर्ड काय तर वाटतं. पण इथं जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार इथं दिलंय ना 2, आपलं 1 आणि 2, तर इथं केंद्र सरकार आहे ना अगोदर, ठीक आहे केंद्र सरकार मारायचं. ओके कारण केंद्र सरकार राज्य सरकार. ओके तर केंद्र सरकार आहे ना तर टाकायचं. ओके आता हे झालं लॉजिकचा भाग थोडा, पण अशा प्रश्नाला काय जास्त लॉजिक लागत नाही. हे 1 लाइनर क्वेश्चन आहे. लॉजिक कुठं लागतं, जिथं मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे तिथं काय लागतं, लॉजिक लागतं. आता ठीक आहे आपलं लॉजिक इथे एवढं लागत नाही, पण मला माहिती पाहिजे जर क्वेश्चन रिपीट झाला, उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कधीची, तर ही योजना आहे नोव्हेंबर 2015 ची योजना आहे. ओके आता ही केंद्र सरकारने सुरू केली होती. केंद्र सरकारने सुरू कोणासाठी केली होती, ज्या वीज कंपन्या आहेत तर त्या वीज कंपन्यांसाठी ही काय केली होती, योजना सुरू केली होती. आता वीज कंपन्या तुम्हाला माहिती असेल, आता जसं स्मार्ट मीटर आलं याच्या अगोदर 2015 मध्ये जेव्हा ही चालू केली तेव्हा तुम्हाला माहिती असेल की वीज चोरी सर्वात मोठा गोष्ट होती. आणि वीज कंपन्यांचं जे काही आर्थिक स्थिती तर ती खराब झालेली होती, कारण की पाहिजे तेवढा रेव्हेन्यू जो होता तर तो वीज कंपन्यांना मिळत नव्हता. मग हा रेव्हेन्यू न मिळत असल्यामुळे काय झालं होतं, वीज कंपन्यांचं काय होतं तर आर्थिक परिस्थिती काय झाली होती तर ती खराब झाली होती. आणि ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मग गव्हर्नमेंटने उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना सुरू केली होती. पेपर आपण 2023 चा बघतोय, पण विचारली योजना 2000 एक मिनिट लाईट गेली आहे. आवाज येतोय तुम्हाला? ओके 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 झालं कनेक्ट. ओके थोडं नेटवर्क इश्यू येऊ शकतो बरं का, कारण की लाईट गेली त्याच्यामुळे वायफाय पण बंद पडलं मे बी. ठीक आहे नोव्हेंबर 2015 ची आहे, पण परीक्षा कोणती 2023 ची. प्रश्न विचारला. ओके आता मग महत्वाच्या गोष्टी काय की बाबा व्याजाचा म्हणजे काय होतं, महत्वाचा उद्देश काय होतं योजनेचं. उद्देश कधी पण प्रत्येक योजनेस काय ठेवायचा, उद्देश लक्षात ठेवायचा. तर काय आर्थिक काय करायचं, स्थिती कोणाची सुधारायची आहे, वीज कंपन्यांची. ओके मग गव्हर्नमेंटनी काय सुचवलं होतं त्यामध्ये, एक तर वीज चोरी रोखली पाहिजे. वीज चोरी रोखायची असेल तर स्मार्ट मीटर जे आहे की नाही, आपण म्हणतो ना स्मार्ट मीटर, त्याच्यावरून बरेचसे काही विषय चालू होते रिसेंटली. स्मार्ट मीटरला विरोध होता की नाही, पण स्मार्ट मीटर हे सांगितलं होतं उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजनेमध्ये. आलं लक्षात. म्हणजे स्मार्ट मीटर काय आता 2025-26 मध्ये नाही आलेले. स्मार्ट मीटर रिकमेंड केलं होतं 2015 मध्येच. ओके आता त्याला इम्प्लिमेंट व्हायला काय उजाडलं 25-26.
म्हणजे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो का? तर येऊ शकतो, कारण की स्मार्ट मीटरचं सध्या चालू आहे विषय. ओके, म्हणजे असं कनेक्ट असतो क्वेश्चन. आपण म्हणतो ना PYQ कसा कनेक्ट असतो, तर तो ह्या पद्धतीने असतो. सध्या स्मार्ट मीटर चालू आहे त्यामुळे असं होऊ शकतं. आलं लक्षात इथपर्यंत? कळालं? ज्ञानेश्वर, हेतल, आशा, सोनाली, जेबा, मृणाल, गजानन, कळतंय व्यवस्थित? ओके. आता 25 नंबरचा क्वेश्चन बघा. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? सांगा. 25 नंबरचं उत्तर. गजानन 1 बरोबर, मयुरी 1 मस्त, मृणाल 1 मस्त, हेतल 1, पायल 1, ज्ञानेश्वर 1, बाकीचे लोक. चला, काय याचं उत्तर? डॉक्टर राजा जे चलैया. ओके, आता डॉक्टर जे राजा चलैया कशा संदर्भात होतं? कर सुधारणा शिफारशी केल्या होत्या 1991 मध्ये. 1991च तुम्हाला माहिती असेल, आपण थोडं काल बघितलं होतं LPG धोरण, काल का परवा बघितलं होतं काहीतरी. LPG धोरण असं इन जनरल पण माहिती आहे. LPG धोरण 1991. ओके, त्याच्यामध्ये कर सुधारणा करायच्या होत्या. कर सुधारणा काय करायच्या होत्या? तर आता नवीन कंपन्या जर स्थापन करायच्या असेल किंवा लोकांना उद्योग करायचा असेल, बिझनेस, तर टॅक्स मध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे की नाही? पाहिजे ना. तर मग त्या टॅक्स मध्ये सुधारणा करण्यासाठी काय कोणती होती? राजा जे चलैया. ओके, ही कमिटी नेमली होती. ओके, आता राजा जे चलैया, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. प्रश्न जर आला वन लाइनर मध्ये, ग्रुप सी मध्ये शक्यता असते, भारतीय कर प्रणाली जी आहे, कोणती? भारतीय कर प्रणाली, तिचे जनक कोण आहे? असा जर प्रश्न आला, भारतीय जनक कोण आहे आपल्या कर प्रणालीचे, तर ते होते आहे डॉक्टर जे चलैया. ओके, आणि त्यांना का म्हटलेलं आहे कर प्रणालीचे जनक? तर कारण की त्यांनी सांगितलं होतं राष्ट्राच्या धोरणासाठी महत्वपूर्ण घटक आहे कर. आपण म्हणतो ना पॉलिटीमध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP, कल्याणकारी राज्य म्हणजे लोकांना स्कीम्स, लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी सरकारला महत्वाचा काय? तर तो टॅक्स महत्वाचा आहे. ओके, तर त्यामुळं सांगितलं म्हणजे म्हटलं गेलंय राजा जे चलैया यांना भारतीय कर प्रणालीचे जनक. आलं लक्षात? आता मग जसं राजा जे चलैयावरती क्वेश्चन आला तसं मला माहिती पाहिजे M नरसिंहम कोण होते? तर ही कमिटी कशा संबंधी होती? ही बँकिंग संबंधी कमिटी M नरसिंहम. ही कमिटी दोनदा होती, एकदा 1991 ला आणि दुसरी कमिटी 1997 ला. 91 ला काय सांगितलं होतं? CRR SLR कमी करायचे, लोकांना कर्ज द्यायचे. ओके, जेव्हा म्हणजे बँका आणि बँकांचे CRR रेट कमी होतील तेव्हा बँक काय करतील? जास्त कर्ज देतील. तर असं 1991च्या याच्यामध्ये सांगितलं होतं नरसिंहम कमिटीने. नंतर 1997 ला जेव्हा नरसिंहम 2 आपण तिला म्हणतो, तर तेव्हा यांनी सांगितलं होतं NPA बद्दल. NPA काय असतं? नॉन परफॉर्मिंग ऍसेट. नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे काय? की बाबा एखाद्या बँकेचं लोन घेतलंय आणि ते लोन आपण भरतोय, पण एखाद्या वेळेस असं झालं की आपण सलग 90 दिवस म्हणजे 3 महिने त्या बँकेचे EMI थकवले, तर त्या बँकेचं ते जे लोन असतं, तर बँक काय म्हणते? बाबा ही नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहे, याच्यापासून काय काहीच येत नाही. म्हणून मग आता 1991 ला काय सांगितलं नरसिंह यांनी? की बाबा कर्ज द्या. पण 1997 लोकांनी कर्ज घेतलं. सिक्वेन्स लक्षात ठेवा. कर्ज घेतलं, बँकेला वापस भेटत नाही, म्हणून मग यांनी सांगितलं बाबा आता एक ऍक्ट आणा. कोणता? सरफाईसी. ओके,
सरफेसी ऍक्ट कशासाठी, की बाबा ज्यांनी लोन नाही भरलं तर त्यांची जी काही प्रॉपर्टी तर ती जप्त करण्याचा अधिकार बँकेला देण्यात आला. कोणता ऍक्ट? सरफेसी ऍक्ट. यांनी रेकमेंड केलं 1997 मध्ये, आणि हा सरफेसी ऍक्ट कधीचा आहे? 2002 मध्ये आला. ओके, कळालं. या सरफेसी ऍक्ट मध्ये जे काही क्रॉप लोन असतं तर ते येत नसतं, हा लक्षात ठेवा. कारण की क्रॉप लोन हे काय, मॉर्गेज नसतं, लक्षात असू द्या, नॉलेज म्हणून. ओके, हे कळालं. एम नरसिंह म्हणजे आपलं एम नरसिंह वरती काही क्वेश्चन आला तर हे एवढी माहिती काय तर ती इनफ आहे. तिसरं बघा, डॉक्टर सुकुमार चक्रवर्ती, ही समिती कशाची आहे? आरबीआय संबंधी आहे. ही कधीची आहे? 1982 ची कमिटी बघा. ओके, आरबीआय म्हणजे बँकिंग संदर्भात आहे. नरसिंहम सुद्धा बँकिंग संदर्भात आहे. डॉक्टर अबिद हुसेन, ही कमिटी आहे 1993 ची. ही आहे एज्युकेशन रिफॉर्म्स संबंधी. ओके, कळालं. म्हणजे राजाचे चलैया कशा संबंधी आहे? टॅक्सेशन. एम नरसिंहम कशा समिती आहे? बँकिंग. सुकुमार चक्रवर्ती आरबीआय बँकिंग, आणि अबिद हुसेन कशा संबंधी आहे? एज्युकेशन. आलं लक्षात. महत्वाच्या कमिटी आहे. एकदा आपलं लेक्चर झाल्यावर सुद्धा तुम्ही बघा, महत्वाच्या कमिटी आहेत. ओके, आता 26 नंबरचा क्वेश्चन. 26 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? इथं बघा 1, 2, 3, 4 सांगा, पर्याय सांगा, योग्य पर्याय कोणता? 1, ज्ञानेश्वर 1, गजानन 1, मयुरी 1, मृणाल 2, जबा 1. हेतल 1. ठीक आहे. आता ज्यांचं चुकलं असेल त्यांच्यासाठी सांगतो. याचं योग्य उत्तर आहे 1, हा पर्याय. आता हा क्वेश्चन म्हणजे टॉपिक कोणता येतो? बेरोजगारी टॉपिक. ओके, आता याच्यामध्ये कॉमन सेन्स, मी माझा प्रश्न हा जर सोडवायला गेलो असतो तर मी काय विचार केला असता माझ्या डोक्याने? इथं पहिला पर्याय बघितला असता, स्वयंरोजगार 52% आहे, नियमित 18% आहे, प्रासंगिक 30%. ओके, इथं आता मग 2 नंबरचा पर्याय, मला 1 नंबरवर असं झालं कळालं नाही. स्वयंरोजगार 30%, नियमित 52%, प्रासंगिक 18%. मला हा क्वेश्चन सोडवत असताना 3 टर्म्स माहिती पाहिजे. स्वयंरोजगार कशाला म्हणायचं? सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वतःचा काहीतरी बिझनेस असणं. ओके, ही टर्म मला माहिती पाहिजे. रेग्युलर कशाला म्हणायचं? बाबा ज्यांचं परमनंट जॉब आहे त्यांना म्हणायचं रेग्युलर. आणि कॅज्युअल म्हणजे काय? की बाबा टेम्पररी, आपण म्हणतो ना काहीतरी आठवड्यामधून 2-3 दिवस काम भेटतंय, त्याला म्हणतो आपण कॅज्युअल. आता मला सांगा, नियमित आणि स्वयंरोजगार, आता त्याच्यामध्ये मला महत्वाचं माहिती पाहिजे. 3 सेक्टर कोणते आहे? पहिलं कोणतं आहे? कृषी. दुसरं कोणतं आहे? उद्योग. तिसरं कोणतं आहे? सेवा. ही 3 सेक्टर आहे. आता तुमच्यापैकी सर्वात जास्त काम कुठं करतात लोक? कृषी. कृषीमध्ये, ऍग्रिकल्चर. बरोबर, कृषीमध्ये करतात. कॉमन सेन्स आहे. मग मला सांगा, कृषी म्हणजे स्वयंरोजगार असते की नाही त्यांची शेती, शेतकरी. येस. मग सर्वात जास्त कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय तुम्हाला स्वयंरोजगार? नंबर 1. नंबर 1. मग डायरेक्ट मला एक पर्याय निघाला की नाही, ही 3 वाचायची काही गरज बी नाही पडली, म्हणजे नुसतं बघायचं याला. आणि इथं मी सांगितलं चौथा पर्याय, जेव्हा अशी हे 2-3 स्टेटमेंट असताना शेवटी आयोगाला काही सापडत नाही म्हणून यापैकी नाही टाकता आयोग. एवढी मेहनत घेतली त्यांनी टायपिंग करायची, स्वयंरोजगार 52%, इकडं 30%, इकडं 20%, नंतर त्यांना कंटाळा आला, टाकून दिलं यापैकी नाही. चौथा पर्याय येत नाही. ओके, म्हणजे एक काय? स्वयंरोजगार. म्हणजे कॉमन सेन्स आहे की नाही प्रश्नांना? आता हा जो आहे तर अहवाल हा असतो कोणता? PLFS अहवाल असतो हा, पेरियोडिक लेबर फोर्स
सर्वे यांचा अहवाल असतो हा, आणि त्याच्यानुसार ही टक्केवारी काढली जाते. आधी ही टक्केवारी 2011-12ची काढली होती 2017 मध्ये. ओके, तर हा अहवाल आहे हा. ओके, कळलं? क्वेश्चन कुठून आला? PLFS, ज्याला आपण पेरियडिक लेबर फोर्स सर्वे म्हणतो. ओके, म्हणजे कॉमन सेन्स आहे बरं का. जर का मला बेसिक गोष्टी माहिती असेल, मला आता हे आपल्या डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी आहे ना, म्हणजे जे नवीन लोक आहे त्यांना सांगतोय मी. डे टू डे लाईफ मध्ये माहिती आहे बाबा, कृषीमध्ये जास्त लोक, आणि जास्त पैसा कुठून भेटतो? मग कोणतं सेक्टर आहे जास्त पैसा भेटणार? ते सेवा सेक्टर आहे. 1 नंबरला सेवा आहे, 2 नंबर उद्योग आहे, आणि 3 नंबरला शेती. शेतीचं एवढं उत्पन्न नाही ना. सर्वात जास्त इन्कम कुठून येतो? सर्व्हिस सेक्टर मधून. ओके, आता बघा 27 नंबरचा प्रश्न आहे, खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम टिंब मध्ये सुरू करण्यात आले. सांगा उत्तर. याच्यावर 4 गजानन 4, मयुरी 4, हितल 4, बाकीचे ज्ञानेश्वर 3. पटापट सांगा, उत्तर सांगा. तुम्हाला परीक्षा पास व्हायची ना 25 ऑक्टोबरची. ज्याला तलाठी व्हायचं त्यांनी उत्तर सांगा पटापट. जेबा 4 सांगा पटापट, उत्तर सांगा. सोनाली कुठे गेलात? कोण आहेत? सोनाली, विराज, आशा, पायल, सोनाली 3, पायल. ठीक आहे, याचं उत्तर काय? 4 आली का पायल? 4 ऑगस्ट 2021. ओके, आता हे खाद्य तेलांवर राष्ट्रीय मिशन तेल पाम काय ते समजून घेऊया, आणि याच्यावरती क्वेश्चन रिपीट होऊ शकतो बरं का. आता तुम्ही होणार हा 2021चा क्वेश्चन आहे, रिपीट का होऊ शकतो, कसा होऊ शकतो ते पण मी सांगतो आता या परीक्षेमध्ये जर आला तर. प्रेडिक्शन, खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल हे आपण समजून घेऊया. क्वेश्चन जरी जुना असेल तरी आता तो महत्वाचा आहे. काय झालं होतं 2021 मध्ये की खाद्य तेलाची आपल्याला भारताला सर्वात जास्त आयात करावी लागत होती. ओके, मग आता एक महत्वाची गोष्ट, पाम झाड माहिती का कोणाला? पामचं झाड कोणाला माहिती आहे? पाम तेल माहिती असेल, पण पाम झाड माहिती कसं असतं? सांगा, माहिती असेल तर सांगा. पाहिलं नाही काय असतं? एक आपलं नारळाचं झाड माहिती ना तुम्हाला? नारळाच्या झाडासारखे एक झाड असतं. ओके, आणि त्या झाडामधला जो काही गर असतो एक, ओके, आपण जेव्हा हे बघतो ना, काय म्हणतो, नारळ, त्याच्यामध्ये जेव्हा आपण जे हिरवं नारळ म्हणतो आपण त्याला, आपण ते पाणी पितो, त्याच्यामध्ये एक असं गर टाईप असतं बघा. तसं एक पामचं झाड आहे, त्याच्या गरापासून काय केलं जातं? तेल बनवलं जातं. पहिले आपले रेशन दुकानामध्ये पाम तेल विकायचं बघा, आठवतं कुणाला? आठवतं का? पाम तेल आठवतं का कुणाला रेशन दुकानामधलं? ओके, हा, तर एक झाड असतं आणि त्या झाडाच्या गरापासून काय केलं जातं? तर ते पाम तेल काढलं जातं. आता हे काय परीक्षेमध्ये नाही विचारणार झाड कसं असतं वगैरे, पण सांगतो तुम्हाला. काय होतं, बेसिक माहिती असलं तर पुढच्या गोष्टी लक्षात राहतात. आता 2021 ला काय झालं होतं, म्हणजे खाद्य तेलाची आयात करावी लागत होती, आणि मग ह्या आयात जास्त करावी लागत असल्यामुळे काय झालं, गव्हर्नमेंटने एक राष्ट्रीय मिशन सुरू केलं, आणि याच्यामधनं काय झालं की प्रोत्साहन दिलं बाबा पामची लागवड करण्यासाठी. ओके,
आणि प्रोत्साहन म्हणजे याच्यामध्ये काय केलं जात होतं, 70,000 काय केलं जात होतं, तर जे साहित्य वगैरे असतात ना शेतकऱ्यांना घेण्यासाठी, तर ते 70,000ची सबसिडी दिली जात होती. आणि त्यासोबत काय केलं जात होतं, तर त्यांना कर्जाच्या पण सुविधा, म्हणजे त्यांनी काय करावं, जास्तीत जास्त काय करावं, पामची लागवड करावी. ओके. आता मग याच्यामध्ये प्रामुख्याने गव्हर्नमेंटनी फोकस ठेवला होता नॉर्थ ईस्टची जी स्टेट आहे, ओके, नॉर्थ ईस्टची स्टेट आणि अंदमान निकोबार इथे एन लिहितो मी, अंदमान आणि निकोबार यावरती जास्त फोकस केला होता. आणि त्याच्यासाठी अनुदान दिलं जात होतं 70,000चं साहित्य खरेदी करण्यासाठी आणि इतर कर्जाची पण सुविधा होती. मग आता मी काय म्हंटलो माहिती का, आता 2026च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न काय येणार आहे, म्हणजे लिंक सांगतो मी. तर त्यांनी लक्ष ठेवलं होतं बघा, गव्हर्नमेंटचं लक्ष असतं, कोणती योजना सुरू केली तर लक्ष असतं ना त्याच्यामध्ये, म्हणजे अचिव्हमेंट काय होणार आहे. तर लक्ष 2 ठेवले होते. एक लक्ष होतं की 10,000 सॉरी 1000 नाही, 10 लाख हेक्टर जमिनीवर काय करायचं होतं, लागवड करायची होती 25-26 पर्यंत. दुसरं एक लक्ष होतं 29-30 पर्यंतचं लक्ष होतं. याच्यापासून उत्पादन जे तयार म्हणजे उत्पादन जे करायचं होतं, तर ते 28 लाख टन एवढं उत्पन्न काढायचं होतं. उत्पादन किती, 28 लाख टन. कधीपर्यंत, 2029-30 पर्यंत. मग आता 2025-26 आहे की नाही, हे लक्ष होतं ना 10 लाख हेक्टर वरती 2025-26, म्हणजे या वर्षीचं होतं, म्हणून हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. लक्षात असू द्या. कळतंय कोणाला काही अडचण कुठे? सांगा, कळतंय का व्यवस्थित? रिॲक्शन देत चला तुमच्या. काय आवाज येत नाही का तुम्हाला? काय आवाजाचा प्रॉब्लेम झालाय का? हा, क्वेश्चन वाचला आय थिंक, त्यावेळेस आवाजच नाही आलाय, आता येतोय त्यानंतर. हे जे सांगितलं मी ते आवाज काहीच नाही आला. इथे आला नेक्स्ट क्वेश्चन वर. नाही, 27 नंबरचा काही आवाज, म्हणजे जे सांगितलं मी 27 नंबरचा, त्याचा आवाज आला का? त्याचा आलाय. हो, म्हणजे कळालं नाही ते 27 हो नंबरचा हो क्वेश्चन कळालंय. कंटेंट? हो कळालंय. हो ठीक हो आहे. हो, असं मला सांगत चला बरं का, कारण की वन साइड असतो, मी मला कळतच नाही जोपर्यंत तुम्ही रिॲक्ट करत नाही तोपर्यंत. एक 28 28 नंबरचा नंबरचा क्वेश्चन वाचला नाही होता तो का तुम्ही? नाही, तो वाचलाच नाही. अच्छा, मध्ये थोडं एखादा मिनिटभर आवाजच नाही आला. हो का, म्हणजे इथपर्यंत आलं का हे 28 लाख पर्यंत सांगितलं मी? हो हो, तिथपर्यंत आलाय. ठीक आहे, ठीक. फक्त काय करा, मला सांगत चला बरं का, क्वेश्चन झाला ना आपला तर सांगत चला, थम्सअप करायचं, म्हणजे जेणेकरून मी पुढचा क्वेश्चन घेईन. असं 28 नंबरचा आहे, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून टिंबटिंबाची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला. सांगा, उत्तर सांगा. मयुरी 2, राष्ट्रीय कृषी विकास योजना, बरोबर. 3 नाही ना आपलं, हा 2, मयुरी 2, जेबा 2, हेतल 2, गजानन 2, मृणाल 2, ज्ञानेश्वर 2, पायल 2,
ठीक आहे. हा आता हा क्वेश्चन टॉपिक कोणता आहे रे? कृषी. ओके. आता पीक विविधीकरण कार्यक्रम म्हणजे काय? आता आपण ते आता ज्यांच्याकडे शेती त्यांना माहिती असेल, शेतामध्ये एकच पीक लावल्यावर शेती उत्पन्न देते का? आपल्याला अदलून बदलून पीक लावावे लागतात. जे ऍग्रिकल्चर वाले. ज्ञानेश्वर, तुम्ही ऍग्रीवाले आहे का? म्हणजे ऍग्रिकल्चर झालंय का तुमचं? हो. ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पीक अदलून बदलून लावतो, ही गोष्ट असते. जसं आपण एकच भाजी खाऊ शकत नाही ना जास्त टाइम, म्हणून वेगवेगळी भाजी आपण ट्राय करत असतो. ओके. तसं एकच पीक लावून उत्पन्न भेटणार आहे का? खूप जास्त कापूस पिकला तर त्याचे भाव कमी होणार आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळे पिकं घ्यावे लागतात. मग हे पिके घेण्यासाठी गव्हर्नमेंटनी पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून सुरू केला होता. ओके. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला. कधी? 2013-14 पासून. ओके. उद्दिष्ट काय होतं याच्यामध्ये? उद्दिष्ट लक्षात ठेवायचं. याच्याबद्दल उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं. शेती डेव्हलप करणं, म्हणजे पिकं वेगवेगळे घेणं, आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये फलोत्पादन वाढवणं. ओके. आणि ते म्हणजे जे फळ आहे तर त्यांचं काय करायचं? निर्यात पण करायची होती. शेतीमध्ये काय? फलोत्पादन वाढणं, आणि अजून काय? शेतीमध्ये पायाभूत सुविधाचा विकास. ओके. हे काम कोण करतं? राष्ट्रीय कृषी विकास योजना करतं. आणि हा कार्यक्रमाचा उद्देश काय होता? फलोत्पादन आणि पायाभूत सुविधा उभारणं शेतीसाठी. ओके. याच्यामध्ये घटक लक्षात ठेवायचे. घटक जर विचारले याचे म्हणजे कशाचे? राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे घटक काय महत्वाचे? तर यंत्रसामग्री शेतकऱ्यांना देतं राष्ट्रीय कृषी विकास योजना. कोणतं? यंत्रसामग्री माहिती असेल ना? म्हणजे अजून अवजारे पण असतात शेतीचे, ते दिले जातात राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून. त्याचसोबत सिंचन व्यवस्था, जे आपण म्हणतो की बाबा विहिरी वगैरे अनुदान जे भेटतात शेतकऱ्यांना, तर ते राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. ओके. इथपर्यंत एवढं लक्षात ठेवायचं बरं का, बेसिक पॉईंट. राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे काय? ठीक आहे. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. 29 नंबरचा क्वेश्चन बघा. 2021-22 दरम्यान M3 मध्ये समाविष्ट आहेत. सांगा, उत्तर सांगा. 29 2 सांगा उत्तर. हा क्वेश्चन कोणता टॉपिक आहे? टॉपिक आहे चलनवाढ. चलनवाढ माहिती आहे तुम्हाला? चलनवाढ. असं कोणी आहे का चलनवाढ माहिती नाही? बेसिक सांगतो मी त्यांना. चलनवाढ माहिती आहे? नाही. ओके. ठीक आहे. म्हणजे बेसिक का सांगतो माहिती का? मी तुम्हाला लय कंटेंट सांगेल आणि तुम्हाला बेसिकच माहित नसेल ना कॉन्सेप्ट, तर तो कळणार नाही, म्हणून मी बेसिक सांगतो. चलनवाढ काय असते माहिती का? सिंपल सांगतो. ज्ञानेश्वर आहात ना? हो. काय झालं? समजा 40 रुपये दिले मी तुम्हाला. तुम्ही दुकानात गेलात, बरोबर? 1 किलो साखर आणली. ओके, बरोबर. पुन्हा मी काय केलं? उद्या तुम्हाला 40 रुपये दिले. बरोबर. पण काय झालं? साखरेचे भाव 80 रुपये, इथं 1 किलो आली होती 40 रुपयात. तर साखरेचा भाव काय झाला? वाढला. समजा काहीतरी आपण म्हणू की साखर 80 रुपये किलो झाली. मग इथं किती किलो येणार आहे तुम्हाला साखर? अर्धा किलो. अर्धा किलो. हा,
म्हणजे तुम्हाला जे भेटलं ते कमी भेटलं ना, म्हणजे हे काय झालं, चलन वाढ झाली नाही. इथं जी 1 किलो साखर काय येत होती 40 रुपयाची, ती 1 किलोला आता तुम्हाला किती लागणार आहे, 80 रुपये. ओके, याला आपण काय म्हणतो, ओके. चलन वाढ झाली, महागाई वाढणं थोडक्यात. ओके, ओके. हा, तर हे बेसिक चलन वाढ आहे. आता इथं हे माहिती का 2021-22 असं का दिलंय, इथं काही गरज होती की त्यांना द्यायची, पण का दिलं माहिती की M3? कारण की काय होतं ना, आता मग हे जे असतं म्हणजे आपण जर पैसा असतो ना, एक कॉन्सेप्ट आहे बरं का चलनवाढीमध्ये, मनी स्टॉक नावाची. ओके, म्हणजे कोणता पैसा कुठं ठेवला जातो, त्याला आपण म्हणतो मनी स्टॉक. ओके, मग आता काय होतं, हा मनी स्टॉक काय होत होतं, 2 पद्धतीने मोजला जातो. म्हणजे एक जुनी पद्धत आहे, एक जुनी पद्धत म्हणजे इकडे लिहितो मी 1977च्या अगोदर मनी स्टॉकची वेगळी पद्धत होती, ज्याच्यामध्ये असं घ्यायचे M1, M2, M3 आणि M4. नंतर ही म्हणजे घोष गटाने सुचवलेली पद्धत होती. नंतर काय झालं, 1977ला रेड्डी गट म्हणून स्थापन झाला. रेड्डी गटाने सांगितलं की बाबा जी पद्धत आहे मनी स्टॉकची, तर ती मनी स्टॉकची पद्धत मध्ये त्यांनी काय केलं, बदल केले. ओके, आता हे जे तुम्ही उत्तर दिलं इथं M3 मध्ये काय येतं, क आणि ड म्हणजे बँकाकडील मुदत ठेवी आणि बँकाकडील मागणी ठेवी. आता ह्या ज्या पोस्ट ऑफिस बचत ठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी ह्या 2077च्या अगोदर काय यायची, M3 मध्ये यायची. कळतंय? जर इथं 2021-22 नसतं, ट्रॅप सांगू क्वेश्चनचा, फक्त M3 असतं, तर मग आपण वरीलपैकी सर्व सुद्धा म्हणू शकलो असतो. 21-22 न काय झालं, इथं आपल्याला डिसाईड करता आलं 2 नंबरचा पर्याय. आलं लक्षात? जर इथं 2021-22 नसतं, फक्त M3 असतं, मग आपण म्हणू शकलो असतो वरीलपैकी सर्व. ओके, आता मग हा मनी स्टॉक कसा मोजला जातो माहिती का? तर काय केलं जातं, असं M1, आता इथे M3 मध्ये बघितलं ना आपण, बँकाकडील मुदत ठेवी आणि बँकाकडील मागणी ठेवी. ओके, तसं M1 पायल चेंजेस नाही, ते त्यांनी वर्ष दिलं, कारण की M3 मध्ये पोस्ट ऑफिस बचत ठेवी पण येतात, पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी पण येतात, पण त्या कधी येतात, 1977च्या अगोदर. ओके, आणि 1977 पासून पोस्ट ऑफिस बचत ठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी ह्या येत नाही M3 मध्ये, म्हणून त्यांनी तुम्हाला क्लॅरिफिकेशन दिलंय 2021-22. कळालं पायल? ओके, आता M1, M2 आणि M3, M0 पण असतो, विसरलो मी इथं, M0, M1, M2, M3. आता मी पहिले सांगतो M0, M1, M2, M3 मध्ये काय येतं, आणि नंतर मी काय सांगतो तुमचं कायम स्वरूपी लक्षात राहील, त्यासाठी मी एक शॉर्ट ट्रिक सांगतो. ओके, आता M0 म्हटलं तर काय येतं, लोकांकडे जे पैसे असतात ना, बँक पैसे छापते, ते पैसे येतात M0 मध्ये, म्हणजे लोकांच्या हातातील चलनी नोटा आणि नाणे. ओके, त्यासोबत RBI कडं ज्या बँका पैसे ठेवतात, तर त्या ठेवी येतात M0 मध्ये. M1 मध्ये काय येतं, इथं लोकांच्या हातातला पैसा पण येतो. अजून काय येतं, तर आपण बँकामध्ये, आता इथं काय, तर RBI कडे बँकांनी पैसे ठेवले. M1 मध्ये काय होतं की लोकांनी बँकेकडे पैसे ठेवले, डिमांड. ओके, M2 मध्ये काय येतं, हे M1 येतं इथं. ओके, पण याच्यामध्ये काय येतं की बाबा 1 वर्षपर्यंतच्या मुदत ठेवी असतात, शॉर्ट टर्म, त्या ठेवी येतात M2 मध्ये. आणि M3 मध्ये काय येतं, M2 प्लस काय येतं, ज्या दीर्घ मुदतीच्या ठेवी असतात, ते M3 मध्ये येतं. इथं दिलंय ना बँकेकडे, म्हणजे इथं म्हणलो मी बँकांकडील मागणी ठेवी M2 इथं, आणि बँकाकडील मुदत ठेवी म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी, त्या M3 मध्ये येतं. अजून काय येतं, याच्यामध्ये लोन्स पण येतात.
M3 मध्ये, लक्षात ठेवायचं. ओके, इथपर्यंत कळालं? महत्वाचं आहे बरं का, लक्षात राहत नाही, परीक्षेमध्ये गोंधळ होतो. लक्षात इथपर्यंत आलं? M0 सांगू का? M0 काय असतो गजानन, की लोकांकडे जो पैसा असतो बँक RBI ने छापलेला, तो पैसा येतो M0 मध्ये. ओके, सिंपल लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी मी ट्रिक सांगतो, त्या ट्रिक वरून अजून लक्षात येईल. ओके, आता हे कळालं, M0, M1, M2, M3. ओके, आता याच्यासाठी काय करायचं, एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचं. शॉर्ट फॉर्म दिसतोय, टाईप करा, CDSL टाईप करा. कॉमेंट बॉक्स मध्ये CDSL टाईप करा. आता CDSL वरून लक्षात काय ठेवायचं, इथं हे 4 अक्षर आहे, इथं हे पण आहे, M0, M1, M2, M3, हे 4. तर लक्षात काय ठेवायचं, सी जो आहे ना, सी जो आहे ना, तर इथं आपण M0 मध्ये बघितलं ना, कॅश, जिथं कॅश दिसल तिथं M0 येतो, लक्षात ठेवायचं. M0 ला काय करायचं, सी लावायचं, कॅश. ओके, आता कुणाचा तरी आवाज अनम्यूट आहे, म्यूट करा प्लीज. सॉरी. आवाज. एक इथं M0 आहे ना, तर M0 एक आहे ना, म्हणजे सिंगल, तर इथं सिंगल सी घ्यायचं. कॅश जिथं येईल तिथं M0. आता M2 जिथं 2 नंबर आहे ना, तर हे दोन्ही घ्यायचं, कॅश आणि डिमांड डिपॉझिट. ओके, बँकेमध्ये लोकांनी पैसे ठेवलेले, डिमांड डिपॉझिट. ओके, त्याला M1 म्हणजे CD, कॅश आणि डिमांड डिपॉझिट. M2 इथं 3 नंबरला आहे ना, M2, इथं CDS लक्षात ठेवायचं, म्हणजे कॅश पण, म्हणजे हे सर्व आलं, M0, M1 आणि अजून काय, शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षापर्यंतचे ठेवी मी म्हणलो ते येतं इथं M2 मध्ये. M3 मध्ये ना 4ही शब्द घ्यायचे, CDSL, म्हणजे त्याच्यामध्ये कॅश पण आलं, डिमांड डिपॉझिट पण आलं, शॉर्ट टर्म आलं, आणि L वरून लक्षात आलं लॉंग टर्म ज्या मुदती असतात त्या, आणि L वरून अजून काय लक्षात ठेवायचं, लोन्स पण येतात. ओके, राहील लक्षात CDSL? असं कोणी आहे की कळालं नाही? नसेल कळालं पुन्हा एकदा सांगतो, कळालं असेल तर सांगा कळालं, नसेल कळालं तर नाही सांगा. येस ज्ञानेश्वर. बाकीचे गजानन, अजून बाकीच्यांना कळालं का? बेसिक आहे, इम्पॉर्टंट आहे, बेसिक याच्यावरून म्हणजे क्वेश्चन सॉल्व होतो एवढ्या गोष्टीवरून. CDSL पायल कळालं व्यवस्थित? ओके, CDSL सिंपल काय आहे पायल, मनी स्टॉक जो असतो तो काय केला जातो, 4 सेक्शन केले, सोपे भाषा सांगतो. एक सेक्शन केला M0 चा, एक सेक्शन केला M1 चा, एक सेक्शन केला M2 चा, आणि एक सेक्शन केला M3 चा. आता M0 मध्ये काय होतं, इनिशियल स्टेज आहे M0 म्हणजे. ओके, इनिशियल स्टेज असल्यामुळे काय होतं, RBI काय करते, पैसा छापते, आणि तो पैसा कोणाकडे देते, लोकांकडे देते. आता जेव्हा लोकांकडे पैसा जातो तेव्हा होतं काय, तो M0 मध्ये येतो. आता M0 मध्ये बँका काय करतात की बँकेचे पैसे जे असतात ते RBI कडे ठेवतात बँका, तो येतो M0 मध्ये. M2 मध्ये काय होतं की बाबा, आता बँकेने जसं RBI कडे पैसा ठेवला तसं लोक बँकेकडे पैसा ठेवतात. ओके, तो येतो M1 मध्ये. M2 मध्ये होतं काय की बाबा, ज्या मुदत आपलं डिपॉझिट असतात 1 वर्षापर्यंतच्या, त्या येतात M2 मध्ये. ओके, आणि ज्या 1 वर्षापेक्षा जास्त दिवसाच्या मुदती असतात त्या येतात M3 मध्ये. ओके, आणि लोन पण येतात M3 मध्ये. इथपर्यंत कळालं? म्हणजे पुढे सांगतो मी. पायल इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का पायल? हो दादा. हा,
तर मग आता हे माझ्या लक्षात तर राहणार नाही एवढं परीक्षेमध्ये, तर मला ट्रिक लक्षात ठेवायची CDSL. कीवर्ड्स सी म्हटलं ना कॅश, ते येतं M0 मध्ये. इथं 1 नंबरला आहे ना M0, तर इथं सी लक्षात ठेवायचा 1 नंबरला कॅश. इथं M1 2 नंबरला आहे ना, दोन्ही घ्यायचं, कॅश पण घ्यायचं, डिपॉझिट पण घ्यायचं, कारण की लोकांनी डिपॉझिट ठेवले बँकेकडे ते. M2 मध्ये 3 नंबरला हे तिन्ही शब्द घ्यायचे, CDS म्हणजे कॅश पण, लोकांनी ठेवलेले पैसे पण, आणि 1 वर्षपर्यंतच्या मुदतीचे म्हणजे शॉर्ट, तर ह्या ठेवी, ते CDS. आणि M3 मध्ये काय घ्यायचं, 4 नंबरला आहे ना M3, इथं 4 नंबर, तर CDSL हे सर्व येतं याच्यामध्ये M3 मध्ये. L वरून लॉंग टर्मच्या ठेवी आणि L वरून लोन्स पण. कळालं CDSL? पायल? हो दादा. आता इथपर्यंत कळालं, M0, M1, M2, 3 इथपर्यंत. तर आता मग तुम्ही म्हणाल हे जे पोस्ट ऑफिस बचत ठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी ह्या कशामध्ये येतात? ओके, तर यांच्यासाठी काय केलंय, जेव्हा मी म्हटलं ना 1977 ला रेड्डी गट स्थापन झाला होता, रेड्डी गटाने सांगितलं की 3च ते करायला पाहिजे, M4 काढून टाकला, आणि M4 मध्ये काय येत होतं तेव्हा पोस्ट हे येत होतं. ओके, आता मग यांनी काय केलं, वेगळं केलं, L1, L2 आणि L3. ओके, इथं हे पैशाचं मनी स्टॉक आणि हे जे आहे ऑफिसचं वगैरे, तर याच्यात लक्षात ठेवायचं M3 जो असतो की नाही, ह्यो M3 आपण पाहिला नाही इथं, हा M3 L1 मध्ये येतो. ओके, अजून काय येतं, ह्या पोस्टच्या ज्या ठेवी, ह्या हे दिसतं का तुम्हाला, पोस्ट ऑफिस बचत ठेवी, पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी, दिसलं की इथं, हे येतं L1 मध्ये. ओके, आता L2 मध्ये काय येतं माहिती का, हा जो L1 आहे, हा L1 इकडे शिफ्ट होतो L2 मध्ये, आणि प्लस काय येतं याच्यामध्ये, रिफायनान्स बँक. माहिती, रिफायनान्स बँक, रिफायनान्स बँक कोणाला माहिती आहे सांगा? माहिती नसेल नाही सांगा, बेसिक शिकायचं आहे आपल्याला, बेसिक सांगा. रिफायनान्स बँक, नाबार्ड माहिती पायल? नाबार्ड, त्याच्यानंतर RRB माहिती आहे? RRB फायनान्स करायचं काम करते, नाबार्ड वगैरे शेतकऱ्यांना. ओके, तर यांच्या ज्या ठेवी असतात नाबार्ड सारख्या बँकेच्या, त्या येतात L2 मध्ये. लक्षात राहील, सोपं. आता L3 मध्ये काय येतं, L2 म्हणजे इथला L2 इकडे शिफ्ट होतोय, आणि प्लस काय येतं इथं, नॉन बँकिंग. नॉन बँकिंग माहिती तुम्हाला, नॉन बँकिंग, नॉन बँकिंग ऑर्गनायझेशन कोणते आहे? ओके, तरी सांगतो, LIC मध्ये आपण पैसे ठेवी ठेवतो LIC मध्ये, पण LIC कशी आहे, नॉन बँकिंग आहे. ओके, मग LIC सारख्यांच्या ठेवी कुठे येतात, L3 मध्ये. इथपर्यंत कळालं? सांगा रिएक्शन. येस, आता क्वेश्चन चुकल तुमचा मनी स्टॉक वरचा आला तर, चुकल का, असं वाटतं की कुणाला चुकेल म्हणून? ज्याला वाटत असेल त्यांनी सांगा, पुन्हा मी सांगतो अजून काय करायचं ते. ओके, बेसिक क्लिअर होतंय तुमचं? बघा, 30 नंबरचा प्रश्न आहे. 2023-24 अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत? प्राधान्यक्रम, प्रायोरिटी कशा कशाला दिली होती, सांगा उत्तर. बस 4,
सांगा पटापट पटापट. आपलं लाईट गेलेली बरं का, आपले प्रश्न झाले पाहिजे. आता हे जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत चालेल आहे. सोनाली 4, पायल 4, मृणाल, मयुरी आहेत का? आशा, हेतल 4, आशा 2, ठीक. याचं उत्तर आहे बघा. हा क्वेश्चन आहे, टॉपिक कोणता आहे? पब्लिक फायनान्स. युवा शक्ती, हरितवाढ, ब इथं दिसतंय ना? हा, ब दिसतंय ना इथं? इथं सर्वसमावेशक वाढ, याच्यावरून तर डायरेक्ट समजा हे 2 नंबर जातच, हे 3 पर्याय राहतात. आता क युवा शक्ती, याच्यावरून माझं उत्तर आहे बरं का, क आणि ड. लॉजिक सांगतो. भारत देश यंग जनरेशन आहे. यंग जनरेशन आहे का नाही? युवा शक्ती आहे का नाही भारतात? आहे ना? मग आर्थिक क्षेत्रापेक्षा जास्त युवा शक्तीला गव्हर्नमेंट प्राधान्य देत आहे का नाही? गव्हर्नमेंट या बजेटमध्ये काहीतरी सुरू केलेलं. हा, तर याच्यावरून लक्षात ठेवायचं, आर्थिक क्षेत्रापेक्षा जास्त प्राधान्य गव्हर्नमेंट कशाला देणार आहे? युवा शक्तीला देणार आहे. म्हणून याच्यावरून इथं दिसतंय ना 3 नंबरला ड च्या अगोदर क पाहिजे, म्हणून असं पण उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता हे तेवीस 24च्या बजेटनुसार स्फोट आहे. ओके, लक्षात हो चालेल दादा. बाकीचे 8 वाजता चालेल, म्हणजे आपल्याला जास्त कव्हर होईल अजून, कारण मी डिटेलमध्ये सांगतो, त्याच्यानं आपले क्वेश्चन कमी कव्हर होत आहे. गजानन चालेल, आशा, पायल, ठीक आहे. आपल्याला कमी वेळ राहिलाय ना दिवस. आता बघा, 31 नंबरचा क्वेश्चन आहे. आपण काय करू, संध्याकाळी ना ग्रुप सी चे बघत जाऊ बरं का क्वेश्चन. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणित चालू ठेवण्याची शिफारस केलेली. 12वे वित्त आयोग महत्वाचे बोललो तुम्ही. सांगा याचं उत्तर. 31चं उत्तर काय? 3 3 75 25. ओके, आता गजानन 3, झेबा 3,
बाकीचे ज्ञानेश्वर 3, हेतल 3, ओके. 12वा वित्त आयोग कधी स्थापन झाला, म्हणजे कोणत्या याच्यासाठी होता? 2005 ते 10चा होता. 2005 ते 10. याचे अध्यक्ष कोण होते तेव्हा? रंगराजन. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? रंगराजन. ओके. आता इथे ही एक तरतूद सुचवली होती यांनी, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना. ओके. आता याच्यामध्ये अजून कोणती होती, तर त्यांनी राज्यांना सांगितलं होतं वित्तीय तूट कमी करणं. एक महत्वाची शिफारस ही तर आहेच, याची राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची तरतूद म्हणजे रिकमेंडेशन केलेलं शिफारस. एक सांगितली होती राज्यांनी वित्तीय तूट काय करावी, कमी करावी. त्यासोबत पूरक एक काय म्हणतो आपण त्याला, हा ठीक आहे, एकच होती. रंगराजन यांनी काय तर राज्यांना वित्तीय तूट कमी करायची सांगितली होती. ओके. आणि दुसरं सांगितलं होतं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना, केंद्र आणि राज्याचं योगदान किती पाहिजे? केंद्राचं 75 पाहिजे, राज्याचं 25 पाहिजे. ओके. आता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी जो असतो, माहिती तुम्हाला सध्या किती आहे हा निधी गव्हर्नमेंटकडं? माहिती कोणाला माहिती असेल तर सांगा. निधी माहिती सध्या हा आहे 30,000 कोटी. ओके. हा 30,000 कोटी जो निधी असतो तर तो काय केला जातो, राखून ठेवला जातो गव्हर्नमेंटकडनं. ओके. जर का काही पूर आलं, काही संकट आलं, आपत्ती आली, डिझास्टर आपण ज्याला म्हणतो, तर तेव्हा काय केलं जातं, हा निधी काय केला जातो, वापरला जातो. ओके. आता मग हा जो निधी काढायचा असतो ना, तर ह्या निधीला संसदेची मंजुरीची गरज नसते. म्हणजे याच्यासाठी काय लगेच अधिवेशन घेऊन ते करावे नाही लागत, डायरेक्ट तो निधी आपत्तीच्या वेळेस काढता येतो. आणि जेवढा निधी काढला तेवढा लगेच तो निधी आपल्याला त्याच्यामध्ये काय करावा लागतो, ऍड करावा लागतो, ज्याला आपण पूरक निधी म्हणतो. ओके. सप्लिमेंट फंड. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. काल जे आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये 14वा वित्त आयोग बघितला होता. त्याचे अध्यक्ष बघितले होते आपण, YV रेड्डी होते. 15वा जो होता त्याचे NK सिंग बघितलं होतं. 16वा जो आहे तर त्याचे काय आपण बघितलं, काय नाव त्यांचं, पणगारिया. ओके. याच्यामध्ये 14व्या वित्त आयोगाचं आपण पाहिलं होतं. राज्यांना जो आहे करातील वाटा तो 32 वरून किती द्यायचं सांगितलं होतं 14व्या वित्त आयोगाने, म्हणजे रेड्डी यांनी 32 ते वरून 42 एवढं बघितलं होतं आपण काल आयोगाबद्दल. हो बरोबर पाहिलं. म्हणजे लक्षात येत आहे ना आपण कसं रिपिटेशन होतं त्याच्यामध्ये. आपण सर्व बघतो, रिव्हिजन पण होते आपल्याला कालच्या प्रश्नांचं. 32 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? अयोग्य विचारलेलं आहे, सांगा उत्तर. उत्तर सांगा 32. जेबातीन पालतीन. बाकीचे 12 जण दिसत आहे मला लाईव्हला. बाकीचे पण सांगा. हेतल 3, गजानन 3. ठीक आहे. याचं उत्तर आहे 3. अ आणि ब दोन्ही अयोग्य. UT जीएसटी किती प्रकारचे असतात? एक असतो SGST, दुसरा असतो CGST, तिसरा कोणता असतो? IGST, UTGST आणि IGST. ओके. आता SGSTचं काम कोण करतं? राज्य करतं, स्टेट GST. सेंट्रलचं CGSTचं सेंटर करतं. UTGSTचं कोण गोळा करतं? केंद्र करतं. केंद्रशासित प्रदेशामधली जी GST असती. आता केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अंडर असतो? केंद्र सरकारच्या असतो ना. तर म्हणून UTGST कोण गोळा करतं? केंद्र सरकार. आणि IGST कोण गोळा करतं? केंद्र सरकार. तिथं राज्य सरकारचा संबंध नाही. हा इथं जे म्हणून ते वाक्य काय दुसरं
चुकीचं वाक्य आहे. इथं युटीजीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकाराद्वारे गोळा केले जाते. इथं युटीजीएसटी मी काय सांगितलं, केंद्र करतं. ओके, केंद्रशासित प्रदेश नाही करत, म्हणून हे वाक्य काय दोन्ही चुकीचे आहे. ओके, आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे बघा, याच्यामध्ये IGST मध्ये म्हणजे कसे टाईपचे व्यवहार असतात, तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जो व्यवहार झाला त्याच्यावरती IGST आकारली जाते. त्यासोबत एक्सपोर्ट इम्पोर्ट जे असतं तर त्याच्यावरती IGST येते. आलं लक्षात? आता जीएसटी कधी आलाय? 1 जुलै 2017 जीएसटी आलाय. जीएसटीचे स्लॅब आता चेंज झालेले. क्वेश्चन येऊ शकतो का? तर येऊ शकतो. जीएसटीचे स्लॅब चेंज केलेले या बजेटमध्ये? कोणत्या बजेटमध्ये केले ना आता रिसेंटली, कारण की जीएसटी मधून गव्हर्नमेंटला सर्वात जास्त पैसा भेटला, म्हणून जीएसटी मध्ये काय केलं, स्लॉट चेंज त्याचं काय केलं तर चेंज केलं. ओके, आता काय 0, 5 आणि 18 असे स्लॉट आहे आणि 40% आपलं कशाला येते, जे मोठे काही लक्झरीज वगैरे असते, एक्सपेन्सिव्ह गोष्टी, त्या गोष्टीसाठी. ओके, 28चा काढून किती केलं? 18 केलं. ओके, 12चं करून 5च केलं आणि याचं जे आहे तर 0 केलं. सध्या हे आहेत स्लॉट्स. ओके, हे म्हणजे आता रिसेंटली झालेले म्हणून लक्षात असतो जीएसटी. ओके, अन्न वस्तू काय केलं? 0 मध्ये आणल्यात. जीएसटी नाही अन्न वस्तूला. ओके, 33 नंबरचा क्वेश्चन. मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचे टिंब 3 आयाम प्रतिबिंबित होतात. गजानन बोला ना. गजानन बोला. कोणत्याच प्रश्न सांगा मला. शून्य 5 12 18 का? त्याचं काय एक्सप्लेनेशन काय सांगू? स्लॉट आहे फक्त, लक्षात ठेवायचं. 0 म्हणजे आता 0 म्हणजे ज्याच्यामध्ये आता हे काही वस्तू फळ आहे त्याच्यावरती जीएसटी नसतो लागत. 5% वरती म्हणजे ज्याच्यामध्ये आता याचा जेवणाचा जो आहे हॉटेलचं 5% म्हणजे आपण राहतो की नाही, अकोमोडेशन त्याच्यावरती 5% आहे. 18% इन जनरल गोष्टीवरती आहे सर्व. आणि 12चं नाहीच ना, 12 कट केलाय ना, 12 नाही सध्या. आलं लक्षात गजानन? ओके, ठीक आहे. हेतल 3, पायल 3, बाकीचे लोक 33 प्रश्नाचं उत्तर काय? 33चं मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचे टिंब आयाम प्रतिबिंबित होतात. आरोग्य, उत्पन्न, शिक्षण, राहणीमान. काय उत्तर? चार, 3. झेबा 3, बाकीचे अशा 2. ठीक आहे, याचा 3 आहे. प्रश्न काय? मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांचे म्हणजे कोणता रे? मल्टी पॉवर डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, एमपीआय वरती विचारलेलं. ड याच्यात उत्पन्न आहे का? नाही, उत्पन्न नाही याच्यात. हे काय तर 3 आयाम आहे. ओके, आता मग आरोग्यामध्ये काय येतं? पोषण,
लक्षात असू द्या त्याचे. इंडिकेटर आपण त्याला म्हणतो. आरोग्यामध्ये पोषण आणि अजून बालमृत्यू पकडलं जातं आणि याच्यावरून ठरवलं जातं त्याचं आरोग्य. शिक्षण याच्यामध्ये काय येतं की बाबा त्याला आपण म्हणतो की बाबा शाळेत किती गेला तो विद्यार्थी, त्याला आपण बघा काय म्हणतो बघा, इयर्स ऑफ स्कूलिंग, शाळेतले वर्ष. ओके. अजून याच्यामध्ये काय येतं बाबा त्याची अटेंडन्स किती आहे हे चेक केलं जातं. ओके. राहणीमान, राहणीमान मध्ये इंधन आलं. हो ओके. सरासरी शालेय वर्ष, बरोबर, इयर्स ऑफ स्कूलिंग. इंधन आलं राहणीमानामध्ये. अजून काय आलं याच्यामध्ये, वॉशरूम. ओके. याच्यात ड्रिंकिंग वॉटर, अजून वीज, घर. ओके. या गोष्टी आहेत. आणि इथं येतं पर कॅपिटा इन्कम. म्हणजे इथं इंडिकेटर म्हणून पर कॅपिटा इन्कम येतं बरं का. हे जे उत्पन्न दिलंय ना, इंडिकेटर म्हणून येतं, ते डायमेन्शन म्हणून नाही येत. लक्षात असू द्या, कन्फ्युजन होईल. इंडिकेटर म्हणून विचारलं तर पर कॅपिटा येतं का, म्हणजे उत्पन्न येतं का, येतं. पण डायमेन्शन म्हणून नाही येत. डायमेन्शन म्हणून तीनच येतं, आरोग्य, शिक्षण, राहणीमान. ओके. इथपर्यंत कळालं. आता मग करंटच्या दृष्टीने महत्वाचं काय, एमपीआय सध्या किती भारताचं रँक, 109 देशापैकी 66 नंबरवरती आहे. लक्षात ठेवा. आणि एमपीआय कोण काढतं, 2 संस्था आहे, ओफी आणि युएनडीपी. एकदा लेक्चर झाल्यावर ओफी आणि युएनडीपी बद्दल काय करा, सर्च करा. ओके. दोन्ही मिळून काढतो. ओके. इथपर्यंत कळालं. आता याच्यामध्ये एकदा हे याच्यामध्ये एमपीआय मध्ये सर्वात जास्त कोणतं आहे देश, म्हणजे सर्वात जास्त पॉवर्टी कुठे आहे, साऊथ सुदान. 2 नंबरला कोण आहे, म्हणजे सर्व त्याच्यापेक्षा मादागास्कर. हे एवढं विचारणार नाही देश, पण माहिती असून द्या. 1 नंबर म्हणजे सर्वात जास्त कुठे साऊथ सुदानला आहे, त्याच्यापेक्षा थोडं मादागास्कर वगैरे हे देश आहेत तिथं जिथं जास्त पॉवर्टी आहे. आणि भारताची पण कमी आहे, 66 रँक आहेत भारताचं. इथे बघा 34 नंबर. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना टिंब या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. कोणती योजना होती सांगा. एक संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, ज्ञानेश्वर एक, मेहनी एक, एतल एक. ठीक आहे. आता संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कोणत्या योजनेत सध्या मर्ज झाली आहे, कोणती योजना आहे, 2001 ला रोजगार योजना. 2025 ची आली ग्रामीण रोजगार हमी योजना, तर त्याच्या